मग हे सगळेजण आणि मग विष्णू स्वतः त्यांच्याबरोबर शंकराकडे गेले. शंकराने ऋषींचं गाणं ऐकलं आणि ताबडतोब तर तयार झाला की चला मी येतो तुमच्याबरोबर. आणि त्यांचा ऋषींना जो दिलेला त्रास आहे ते ऐकल्यानंतर शंकराने जे अकराळ विकराळ स्वरूप धारण केलं ते पाहून, त्यांचं जे स्वरूप आहे ते पाहून त्यांना मल्हारी मार्तंड हे नाव देण्यात आलं. आणि शंकराने सांगितलं की मी नक्कीच ह्या युद्धाला तयार करून तो त्यांच्या दोघांबरोबर युद्धाला तयार झाला. त्याने संपूर्ण देवसेनेला सांगितलं की तयार व्हा, तुम्हाला युद्ध करायचं. आणि मग अशातले श्री शंकर भगवान जे आपण ज्यांना मल्हारी मार्तंड म्हणतो किंवा खंडोबा म्हणतो, खंडोबा नाव हे कसं पडलं तर त्यांनी त्यांचा जो खड्ग आहे त्यांचा खड्ग घेऊन ते युद्धाला निघाले. तर खड्गामंडित झाले म्हणून श्री शंकर भगवान यांना खंडोबा असे नाव देण्यात आले. मग खंडोबाने इथे येऊन युद्ध केलं. प्रथम त्यांनी मल्लासुराबरोबर युद्ध केलं. मल्लासुराचा जो लहान भाऊ आहे मणी, तर मणी